5 पायरीवरनं आम्ही आता चढणार आहे. मंदिरात कोणच नाही आहे, आम्हीच आलो आहे. आणि हे लोक बोलतात की थोड्या वेळ बसूया, कारण का मंदिर अजून उघडलं नसेल. मंदिर 5ला उघडेल, तर हे लोक बोलतात थोड्या वेळ बसून जाऊया, अर्धा 1 तास, आणि मग चढायला घेऊया. मी 5 वाजता खोललं की डायरेक्ट दर्शन घेतलं की निघालो. झोपा तर आल्या सगळ्यांना, पण काय नाईलाज वाटतं मला तर. नाईलाजाने आले. आपल्याला जायचंय, बस थोडा अर्धा तास. का असं? गाण्याला तर झोप आले, गाण्यात झोपणार. काम करायचे, झोप नाही भेटणार आहे उद्या. बड्डे नाही होणार त्यांनी कामं नाही केलं तर. तुमच्या मोबाईलला चार्जिंग जास्त आहे वाटतं, आमच्याच नाही. मला मित्रांनो बघा, अजून 1 पायरी पण चढलो नाही आणि ह्याला झोप आले. असा तुमचा व्लॉगर मिस्टर गणेश. 2 पावलं पण चढलो नाही आणि गडी झोपलेत. काय बोलणार. अजून अख्खा डोंगर चढायचं आहे आणि बाकी इकडे रील स्टार सगळे. पाच मिनिटाच्या झोपेनंतर आम्ही परत वरती चढायला सुरुवात केली आणि पूर्ण सामसूम आहे. आम्ही 5 जणच आहोत. आता जाता वरती, बघूया. घसा बसलाय, आवाज जरा वेगळा येत असेल. काय खाल्लंस घसा बसला? भजन भजन खाल्लंस? अंगाशी आला, घसा बसला. की चिवडा खाल्लास? चिवडा, अरे हो, उपवास होता आणि चिवडा खाल्ला, पण मक्याचा होता. काय नाही, चालतं. माहित नव्हतं. देवाला बोलीन, सॉरी देवा, माफ कर. देव मला माफ करेल 100%. सिटिंग आहे, देवासोबत सिटिंग आहे. म्हणून या लोकांना जीवदानीला घेऊन जातोय. म्हणजे पाप मी केलेत, फेडायला सगळ्यांना घेऊन जातोय. हा, तेच बोलतोय, पाप मी केलंय, उपास तोडून नेतोय सगळ्यांना. तर लेट्स गो बाय बाय. मित्रांनो, आता अर्धा डोंगर चढून झालाय आणि चंद्राचे फोटो काढतात. तिथे जाऊन आम्ही आता झोपणार आहे, कारण का गाण्याला झोप आले. आम्हाला झोप नाही आले, गाण्याला झोप आले. आणि चंद्राचा फोटो काढतात. जसं काय अजून थोडंसं नाही, लय चढायचं आहे. अजून किती 20% चढलो असेल ना. घामावरनं तुम्ही बघू शकता. एवढा थंडीत पण घाम आलाय. जीवदानी की पॉवर बघा. एवढा कालोख असून पण आम्ही जातोय. म्हणजे देवीच्या मनात पण हाय की तुम्ही या, पण ह्यांना असं वाटतंय की मी जबरदस्ती नेतोय. आपण नवरात्रीतून आलेलो, हां, त्याला आपल्याला दर्शन भेटलं नव्हतं. हां, म्हणून आज बोलवलं ना, हां, आज बोलवलंय बघ. आज हक्काने बोलवलं. प्लॅन नसून काय नसून आलोय आपण. मी काय बोललो, त्यावेळेस प्लॅन ठरवून सुद्धा आम्हाला दारात जाऊन परत आलेलो दिवाळीत. आणि आम्ही दरवर्षी दिवाळीत जातो, आणि ह्या वर्षी आम्हाला दिवाळीत दर्शनच भेटलं नाही. आणि आज बघा, वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आईच्या दर्शनाला चाललो आहे. ह्याच्यावर चांगली सुरुवात काय होऊच शकत नाही. आणि कायच नव्हतं, फक्त एवढंच होतं, आयुष्या घरी जायचं, भजन बोलायचं आणि आपल्या आपल्या घरी सटकायचं. पण 10 वाजता बोलवलेलं, 11 वाजले. बघा, काहीच प्लॅन नव्हतं, कुणाचंच काय प्लॅन नव्हता की जुन्नरला जाऊ नाही जाऊ. सडनली प्लॅन झाला आणि निघालो डायरेक्ट. आणि आता चढतोय, दम लागला थोडासा. मित्रांनो, आता मंदिराच्या गेटजवळ पोचू आम्ही 5-10 मिनटात. आणि कोणच नाही आणि मंदिर पण उघडं नाही. आत्ताशे वाजलेत बघा, किती वाजले, अरे 3-6 झाले आत्ताशे. आणि आम्ही येऊन पोचलो आहे आणि सगळे दुकानदार झोपलेत. आणि अजून 2 तासानं मंदिर उघडायला. आता 2 तास काय ते तिथे जाऊन बसू, थोडा आराम करू. दम लागले खूप. आणि
जवळजवळ आम्ही 25 ते 30 मिनटात चढलो असू बसून कंटिन्यू. तर चला जाऊन तिथे थोड्या वेळ पडतो. मंदिर अजून उघडं नसेलच, 5 वाजता उघडणार. कदाचित नशीब असेल तर आरती पण भेटेल आम्हाला. तर चला जाव्यावरती. काढतायत अजून 1.5 तास. गुड मॉर्निंग झाली आणि अजून 3 जण आलेत आमच्यासारखेच. तुम्हाला तर मोठी सामान लागेल ना, आता घेऊन बसून जा, कारण की लाईन लागून येणार. तो वेटिंग मध्ये जाणार. आयुष घे, गोटी घे एक, मी देतो तुला पैसे. अरे तो बोलते लाईन होईल नंतर, असं तो बोलतोय. मित्रांनो हा बघा, आता पब्लिक वाढणार, हा. वेटिंग मध्ये बसून असते. या दादाकडून घ्या सगळं, आम्ही इथे आराम करतोय. बघा किती, दुकान नंबर 3 दादाकडून घ्या. बघा सगळं आहे दादाकडे, ओटी 50-100 साडी वगैरे सगळं आहे. जे काय पाहिजे ते दादाकडून येऊन घ्या. आम्ही इथे थांबलोय, दादाकडे बसलोय. साठी धावतोय लाईनीत. भागो मॅरेथॉन. धावत पोचलो आता, आणि आता थोड्या वेळाने दर्शन होईल. हॅलो, मजबूत धावलो. जिल्हा न्यायाच्या समोर बसलोय. दर्शन झालं नाही आहे, अजून खुललं नाही आहे. आणि पब्लिक बघा, वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पब्लिक बघा. आणि अजून खूप पब्लिक पार्टी आहे. खूप नशिबाने भेटले आहे. डायरेक्ट सकाळ दर्शन. हां काय 20 आहे. जाईल ब्लॉग होईल. मी वापरला, तू साला झोपला आहेस. रमाने बोललो होतो नको येऊया. 3 वाजल्यापासून बसलोय. कसं वाटतंय रमाने तुम्हाला? 3 वाजल्यापासून बसून पण एवढा पाठी नको, चादर सापडत, जाम थंडी वाजते. अजून काही फिलिंग्स? एवढा लवकर आलो काही अर्थ नाही, सर्वात मागे बसतो. कारण का धावायलाच येत नाही. कुत्र्यासारखे धावत होतो, कुत्र्यासारखे. गेट मी स्कॅन केलं माझ्यासोबत. आम्हाला वाटलं आत खुलेल, बाहेर खुललं आणि आम्ही गेटच्या मागे. परफेक्ट कार्यक्रम. गणाबाई तरी धावत होते, मध्ये तंबले, चालायला लागला. पुढे आमचा मामा मध्येच पडला. तो व्हिडिओ काढायला पाहिजे होता रे तेव्हा. ना गेला.
शिवाय देवे नमो नमः श्री महाकाय देवे नमो नमः श्री बालाय देवे नमो नमः आराध्यमंडलयामि जयेन पदनामंदोया प्रभे देवताभिवन्दना स्वात्माभिवन्दना अर्थप्रचार्य पदमंडलपाञ्चये हरिरामायणेन देवाता धर्माणि धर्माण्यातत्र केवलाकं महिमानः सदन्त्रप्रभुवे साध्याः सन्देवाः ॐ प्राणादिराजाय प्रतैव स्वाहे नमो भगवै श्रवणाय गोमहे समे मामाङ्गमायोज्यं स्वामे सर्वै श्रवणादो वेदाय श्रवणाय महाराजाय नमः ॐ सति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं भैराज्यं भारते सम्राज्यं महाराज्यं वन्दया गीता श्री महालक्ष्मी विश्वपाते धीमहि तन्नो लक्ष्मी दर्शन घ्यायला आलं, आरती वगैरे झाली, आरतीसाठी तिकडे बसलेलो आणि आता वरती परत गर्दीत. मित्रांनो 2 वाजता आलो आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं तर 2 वाजता आलो आहे, पण 2 वाजता येऊन पण काय फायदा नाही, गर्दीतच अडकलो आणि आता जातो आहे दर्शनाला फटाफट आणि लय झोप आले. ब्लॉग पण एडिट करायचं आहे, टाकायचं आहे आणि पूर्ण वर तिथं आलं आहे. दर्शन घेऊन जज झालं चांगलं दर्शन, ते वगैरे पण भेटलं. आता खाली उतरतो, ठीक आहे, खाली उतरूया आणि खाली उतरून ब्लॉग एंड करूया आणि जाऊन मस्त झोपूया. चला बाय बाय. बुलबुल्यामध्ये कायच समजत नाही, कुठून जायचं काय जायचं ते. वर जाऊन आलो, बंद आहे, नुसता गोल 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 फिरतोय. आता इकडून जिथून आम्ही गेलेलो तिथूनच परत आलोय. स्कॅम झाला आमच्यासोबत आणि इथून पण रस्ता बंद आहे. करायचं तर करायचं काय, खाली कुठून जायचं? गणेश मंदिरकडे जाण्याचं. हा गणेश मंदिरकडे कुठे जातो? गणेश मंदिर नाही जायचं आम्हाला, 5 पायरीला जायचं आहे. अटकलोय मित्रांनो. अशा प्रकारे जीवदानीवाल्याने आम्हाला किडनॅप केलंय. मला घरी जायचंय.
तिथून नाही आहे, तिथून नाही, देव आहे तिथं. तिथून जाऊ नको, तिथं देव आहे. गुफा खोदत जायला लागेल, तिथून गेले होतं. मित्रांनो अडकलोय आम्ही. 15 मिनिटं रस्ता शोधण्यात गेले आमचे. गाण्याबाई कसं वाटतंय बुलबुल्या खेळून? द एक्सपिरियन्स इज व्हेरी नाईस. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. नाहीये, बंद आहे. सरळ शिड्यांकडे निघतोय. म्हणून बोललं काय समजत नाही. परत वर चाललोय मंदिराच्या इकडे. बघू चला कसं काय रस्ता भेटतो ते बघायला लागेल आता. आम्ही दर्शनाला आलोय की शोधाशोधी करायला काय माहित नाही. रस्ता नाही भेटला. गेट वरून उड्या मारून आलो आणि आता फायनली बाहेर आलोय. काय समजत नाही कसा बसा बाहेर आलो. आता जातो, चपला वगैरे घेतो आणि खाली उतरलो. परत काय माहित नाही, पुढे जाऊन परत दुसरा गेट बंद असेल, तिथे पण काय ना काय उच्चाबाता करायला लागणार आहेत. तर मित्रांनो लय कसरत झाली. एवढा गेलो खाली. लिफ्टच्या या रस्त्याने पूर्ण भुलभुल्या, सगळे रस्ते लॉक. आणि आम्ही चपला वगैरे काढलेले पाचपायरी साईडने, का आम्हाला पाचपायरी साईड जवळ पडते वरती चढायला फुलपाड्यापेक्षा. आणि तिथे गेलो ब्लॉक. इथला एक रस्ता होता तिथे. आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्षाचं आगमन. वा 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 वा. वर्षाच्या पहिल्या दिवशी वर्षाचं आगमन झालेलं आहे. पाऊस पडतोय मित्रांनो. तर वर्षाचा नंबर कोण होता? वर्ष झोपली वर्षाचा नंबर बघत होतो पण नाही भेटला. तर कसा बसा बाहेर आलोय. आता जातो, चप्पल वगैरे घेतो. माझा तर उपवास आहे, मी चप्पल घालतच नाही. यांच्याच आपला अडकला ना, नाही तर काय मी तिकडून पण गेलो असतो. मित्रांनो येताना विचार करून या, नाही तर आमच्यासारखी हालत होईल. 2:30 वाजता येतात, 7 वाजता घरी जातात. दर्शन तर काय भेटत नाही. 2:30 वाजता येऊन पण मित्रांनो मनासारखं दर्शन भेटलं नाही. आणि जे आमच्या पाठून आलेले त्यांना सगळ्यात आधी दर्शन भेटलं. आणि आम्ही लेट येऊन आम्हाला दर्शन भेटलं, म्हणजे भेटलं दर्शन पण एवढं नीट नाही भेटलं. ठीक आहे, खाली जाऊन भेटतो.